महादेवाला साकडं घालत तुम्ही आज प्रचाराचा शुभारंभ करतायत ओंकारेश्वर मंदिरातून. 2026 जळगाव महानगरपालिकाची सार्वत्रिक निवडणूक आता जाहीर झाली आहे. नुकतीच कालच मला योगायोगाने नारळ हा चिन्ह मिळालेला आहे. जसं आपण घरोघरात किंवा मंदिरात पूजा करतो, पूजेसाठी कळस त्याच्यावरचं नारळ जे पवित्र असतं, त्या पवित्र वारसा घेऊन प्रभाग क्रमांक 12मध्ये विकास कामांचा वारसा चालवण्यासाठी आज मी या मैदानात उतरलेलो आहे. काय असे वाटते आपल्याला? नक्कीच देवाच्या आशीर्वादाने, प्रभाग क्रमांक 12चे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी नक्कीच विजयी होईल एक आहे. भाऊ, मागच्या वेळेस आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपल्या प्रभागात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध विकास कामं या ठिकाणी केलेली आहे. काय सांगाल? नाही, एक खंत वाटते की लोकप्रतिनिधी जे आहेत ते आजपर्यंत म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये कुठेतरी कमी पडलेले असेल, ती खंत मला पूर्ण करून घ्यायची होती लोकांची. मला सामाजिक कार्यक्रम, सामाजिक वारसा माझ्या वडिलांपासून मिळालेला आहे. मागील म्हणजे 5 टर्म ते नगरसेवक राहिलेले आहे, आई राहिलेली आहे नगरसेविका, माझे वडील उपनगराध्यक्ष होते नगरपालिकेचे. तर सामाजिक कार्य करणे हे आमच्या कुटुंबातील वारसाच आहे. प्रभागातील जनतेला नेमकं काय आवाहन करणार तुम्ही? एकच आवाहन करेल की 15 जानेवारी 2026ला जळगाव शहराचे मतदान आहे. त्या दिवशी अनुक्रमांक 6 आणि निशाणी नारळ. माझं नाव आहे स्वप्नील अशोक परदेशी. मला आपण सर्वांनी नक्कीच आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो.